नमस्कार मित्रांनो. तर अर्थसंकल्पीय अधिवेशन हे 23 फेब्रुवारीला चालू होणार आहे. त्याचपूर्वी आता शेतकऱ्यांच्या कर्जमाफीविषयी एक मोठी हालचाल तयार झाली आहे. या अर्थसंकल्पाचा आणि शेतकरी कर्जमाफीचा काय संबंध आहे? या अर्थसंकल्पामध्ये काय-काय महत्त्वाच्या गोष्टी समोर येऊ शकतात? याबद्दल सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करू. तर मित्रांनो, तुम्हाला माहितीच असेल, राज्यातील अर्थसंकल्प अधिवेशन हे 23 एप्रिलला सुरू होणार आहे. तर 6 मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प हा सादर होणार आहे. तर या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी एक मोठी बातमी येऊ शकते. 6 मार्च या रोजी शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा ही या अर्थसंकल्पामध्ये केली जाऊ शकते. तर मित्रांनो, राज्य सरकारने बँकांना थकबाकी शेतकऱ्यांची यादी ही तातडीने सादर करण्याचे सांगितले गेले आहे. आणि बँकेकडून हे मोठ्या प्रमाणामध्ये काम होत पण आहे. तर त्यामध्ये नाशिक जिल्हा बँकेने 74,000 शेतकऱ्यांची माहिती ही आतापर्यंत त्यांच्या वेबसाईटवर अपलोड केलेली आहे. आणि अजून पण याच्यामध्ये युद्ध पातळीवर काम चालूच आहे. आणि हे अधिवेशन सुरू होण्याच्या आधी एकदम जोरामध्ये काम चालू असल्यामुळे या अधिवेशनामध्ये त्या शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा होऊ शकते असं मोठ्या प्रमाणामध्ये सांगण्यात येत आहे. कारण ही यादी करून पूर्ण यादी वेबसाईटवर अपलोड होईल आणि अपलोड झाल्यानंतर सरकारला कर्जमाफी करण्यासाठी या यादीची मदत होणार आहे. आणि ही यादी पाहूनच सरकार कर्जमाफीची घोषणा करू शकते. आणि मित्रांनो, यावेळी एक महत्त्वाची बाब म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे जे आता अर्थसंकल्प सादर करणार आहेत ते म्हणजे आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. तर यांच्याद्वारे आता हे अर्थसंकल्प सादर होणार आहे. त्यामुळं सर्व शेतकऱ्यांचं लक्ष या अर्थसंकल्पावर लागलेलं आहे. कर्जमाफी तर यामध्ये येईलच अशी आशा आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी अजून खूप साऱ्या महत्त्वाच्या गोष्टी या अर्थसंकल्पातून सादर करतील अशी सरकारकडून आशा आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष आता 6 मार्च या तारखेवर लागलेलं आहे. तर तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ? कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मी भेटूत अशाच एका नवीन माहितीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये.